नॅशनल टेस्टिंग एजन्सीज म्हणजेच NTA नीट UG 2026 रिनीट एक्झाम जी होऊ घातलेली आहे संपूर्ण देशभरामध्ये 21 जून 2026 रोजी, त्या परीक्षेसंदर्भात 10 प्रश्नांची उत्तरं देणारी एक PDF आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे। विद्यार्थ्याच्या मनात जे काही 10 प्रश्न आहेत त्या 10 प्रश्नांची उत्तरं आपल्या बाजूने NTA देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणते 10 प्रश्न आहेत, NTA त्या संदर्भात काय उत्तरं दिलेले आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। PDF पाहण्यापूर्वी नीट UG 2026 रिनीट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरातील वेगवेगळे जे काही टॉपचे 7 कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या काही जणांच्या फ्री मॉक टेस्ट त्या ठिकाणी चालू आहेत, तर काही जणांचे अगदी कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना थोड्या दिवसाच्या तयारीसाठी मॉक टेस्ट त्या ठिकाणी अरेंज केलेले आहेत किंवा टेस्ट सिरीज अरेंज केलेले आहेत। या संपूर्ण 7 कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या ज्या काही लिंक आहेत एकाच प्लॅटफॉर्मवर आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र ॲप आहे। कट ऑफ मंत्र ॲप विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कट ऑफ मंत्र ॲप डाउनलोड करू शकता। त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी फ्री बुकलेट अशा प्रकारचा टॅब दिसेल। फ्री बुकलेटवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी रिनीट टेस्ट सिरीज लिंक म्हणून अशा प्रकारचे एक टॅब त्या ठिकाणी आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर देशभरातील जे काही 7 कोचिंग क्लासेस आहेत टॉपचे त्यांच्या टेस्ट सिरीज उद्यापासून काही जणांच्या चालू होत आहेत। काही जणांनी अगदी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहेत, काही जणांचे थोडेफार शुल्क भरून विद्यार्थी त्या ठिकाणी टेस्ट सिरीज देऊ शकतात। संपूर्ण टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळाव्यात, वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना इतरत्र कुठेही शोधायची गरज पडू नये म्हणून आपण आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आता जाऊयात NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर। NTAची ऑफिशियल जी वेबसाईट आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्याच्यामध्ये लेटेस्ट ॲट NTA या टॅबखाली NTAने फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन विद्यार्थ्यांचे आणि त्याचे उत्तर NTAने देण्याचा प्रयत्न या PDF मध्ये केलेला आहे। ती जी काही PDF आहे ती अशा प्रकारे आहे। 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्नांची उत्तरे NTAने त्या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला प्रश्न विचारलेला आहे फीस रिफंड जे आहे, विद्यार्थ्यांनी जेव्हा 3 मेला जेव्हा नीटची परीक्षा होती जी रद्द झालेली आहे त्या परीक्षेसाठी जो काही ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेला होता आणि त्या ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही फीस आहे ती विद्यार्थ्यांना रिफंड केली जाईल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि नवीन जी काही एक्झाम आता नियोजित तारीख जी आहे 21 जून 2026 यासाठी नव्याने ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची गरज नाही, उलट विद्यार्थ्यांनी जी ॲप्लिकेशन फॉर्मची नीटची फीस भरलेली आहे ती सुद्धा रिफंड होणार आहे। तर त्याविषयी प्रश्न आहे, त्याचं उत्तर NTAने दिलेलं आहे। डिअर कॅन्डिडेट, इट्स इन्फॉर्म दॅट द ऑप्शन टू अपडेट प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स along with the city selection with 2 choices has been presently been made available to candidates। आता सिटी बदलायची असेल एक्झामची, त्याच्या ॲक्टिव्हिटी सध्या NTAच्या वेबसाईटवर चालत असल्याचं NTAने सांगितलेलं आहे। द मॉड्यूल फॉर शेअरिंग बँक अकाउंट डिटेल्स फॉर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी विल बी प्रोव्हाइडेड टू कॅन्डिडेट बाय 21 मे 2026। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही फीस रिफंड होणार आहे असं कळल्यानंतर NTAला मेल केलेला होता की आम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता त्या फॉर्मची फीस आम्ही एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये फॉर्म भरला असेल तर त्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या सायबर कॅफेवर फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या फोनपे किंवा गुगल पेवरून फीस भरलेली होती, किंवा एखाद्या काउन्सिलिंग ऑफिसमधून तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांच्या अकाउंटवरनं किंवा त्यांच्या GPay किंवा फोनपेवरून विद्यार्थ्यांनी फीस भरलेली होती आणि रिफंड नेमकं त्याच अकाउंटला होईल का असा प्रश्न विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पडलेला होता। त्याचं उत्तर NTAने दिलेलं आहे। विद्यार्थ्याला 21 मे 2026ला बँक अकाउंट म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची जी फीस भरलेली आहे ती कुठल्या अकाउंटला घेऊ इच्छिता ते बँक अकाउंट अपडेट करण्याचं मॉड्यूल जे आहे ते 21 मे 2026 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल असं NTAने पहिल्याच प्रश्नात त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे कॅन आय चेंज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन। या ठिकाणी कॅन आय चेंज म्हणजेच क्वेश्चन पेपर मीडियम जो आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पहिले भरलेला होता, म्हणजे क्वेश्चन पेपर कोणत्या भाषेत पाहिजे, इंग्लिश, मराठी काही विद्यार्थ्यांनी निवडलेलं होतं, तर ते चेंज आता करू शकतो का असा एक प्रश्न आहे। त्या ठिकाणी नो, द मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर सिलेक्टेड ड्युरिंग द सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अर्लियर इज फायनल अँड कॅन नॉट बी चेंज। क्वेश्चन पेपर मीडियम त्या ठिकाणी चेंज करता
येणार नाही. हे का प्रश्न दिलेला आहे की जेव्हा आपण सिटी चेंज करण्यासाठी पॅनल ओपन करतो त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर मीडियमचा सुद्धा टॅब दिसतोय, परंतु एनटीएने क्लिअर केलेला आहे की अगोदरच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जो क्वेश्चन पेपर मीडियम तुम्ही दिलेला आहे तो तसाच त्या ठिकाणी राहणार आहे. हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर मेसेज अपियर स्टेटिंग दॅट द सिटी सिलेक्शन इज अनअवेलेबल बेस्ड ऑन द अपडेटेड ॲड्रेस अँड द ॲप्लिकेशन मीडियम चूज ड्युरिंग ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग व्हॉट शुड आय डू. मी तेच सांगितलेलं आहे की क्वेश्चन पेपर मीडियमचा टॅब त्या ठिकाणी दिसतोय, तो चेंज करता येतो का, तर एनटीएने सांगितलेला आहे तो चेंज करता येणार नाही. मीडियम तुम्ही अगोदरच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा भरलेला होता त्या ठिकाणी जो मीडियम दिलेला आहे तोच मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर तुमचा राहणार आहे. त्याचं हे एक्सप्लेनेशन एनटीएने या ठिकाणी 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा आहे, विल द सेम एक्झामिनेशन सेंटर अलॉटेड अर्लियर टू बी अलॉटेड अगेन. म्हणजेच तेच सेंटर जे अगोदर 3 मेला विद्यार्थ्यांनी जे पेपर दिलेला आहे, ज्या सेंटरवर दिलेला आहे, ज्या शाळा महाविद्यालयामध्ये दिलेला आहे तेच सेंटर या परीक्षेला सुद्धा राहू शकतं का, असा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर एनटीएने दिलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर अलॉटेड ऑन द बेसिस of the city selected by the candidate, therefore the examination center allotted for the re-examination may not be necessarily be the same as the earlier center. म्हणजेच अगोदर सेंटर दिलेलं आहे तेच असू शकतं असं काही नाही. सिटीवरून सेंटर त्या ठिकाणी दिलेलं असतात. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी पुण्यामधल्या एखाद्या कॉलेजला 3 मेची परीक्षा दिली आणि सिटी पुन्हा पुणेच त्या विद्यार्थ्याला इंटिमेशनमध्ये दाखवत असेल तर सेंटर त्या विद्यार्थ्याचं बदलू शकतं, ते कॉलेज काही कारणास्तव बदलू शकतं. त्याच्यामुळे सेंटर जी शाळा महाविद्यालय आहे तेच मिळेल असं काही नाही, असं एनटीएने त्या ठिकाणी सांगितलेलं. हा एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर एनटीएने दिलेलं आहे. व्हॉट इज द डेट अँड टायमिंग ऑफ द नीट यूजी 2026 री एक्झामिनेशन. डेट टायमिंग आपल्याला माहिती आहे 21 जून 2026ला रविवारी हा पेपर होणार आहे, दुपारी 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटापर्यंत. वाय आर कॅन्डिडेट्स बिंग गिवन 15 मिनिट एक्स्ट्रा टाइम. जो काही 15 मिनिट एक्स्ट्रा टाइम का दिलेला आहे याचं उत्तर आपल्याला कालच शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थ्याचे अटेंडन्स सीट आहे, पेपर डिस्ट्रीब्युशन आहे, व्हेरिफिकेशन आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी वेळ जात होता. तो वेळ कव्हर व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना हा 15 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आय फेस डिस्कम्फर्ट इश्यूज ड्युरिंग द एक्झामिनेशन हेल्ड ऑन 3 मे 2026 ड्यू टू सेंटर रिलेटेड प्रॉब्लेम्स. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला 3 मेला एक्झाम देत असताना सेंटरवर त्या शाळा महाविद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्कम्फर्ट फील झाला असेल किंवा त्या ठिकाणी काही सर्व्हिसेस सुविधा विद्यार्थ्यांना मिळाली नसेल तर आता मी काय करू शकतो, त्या सेंटरविषयी काही तक्रार वगैरे देऊ शकतो का, अशा संदर्भातला प्रश्न आहे. त्याचं रिप्लाय एनटीएने दिलेले. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फॉरवर्ड देअर कंप्लेंट्स ग्रीव्हियन्स अलॉंग विथ सपोर्टिंग डिटेल डॉक्युमेंट टू द NTA हेल्प डेस्क नीट UG 2026@nta.ac.in या वेबसाईटवर किंवा याच्यावर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेन करू शकता. हा मेल ID दिलेला आहे. तुमच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्या सेंटरची कंप्लेन करू शकता किंवा सेंटरवर तुम्हाला कुठल्या प्रकारची असुविधा त्या ठिकाणी मिळाली ते सुद्धा तुम्ही NTA त्या ठिकाणी कळवू शकता. NTA ने ऑफिशियल नंबर सुद्धा आपल्या नोटिसेसमध्ये कालच्या दिलेल्या आहेत, त्याही ठिकाणी तुम्ही कळवू शकता. 8वा प्रश्न, द एक्झामिनेशन सेंटर अलॉटेड टू मी अर्लियर वॉज फ्रॉम माय रेसिडेन्स व्हॉट कॅन बी डन. म्हणजेच मला जे एक्झामिनेशन सेंटर 3 मेला जे पेपर झालेला आहे ते माझ्या घरापासून फारच लांब होतं, तर या कंडिशनमध्ये मी काय करू शकतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. इट इज इन्फॉर्म दॅट द सेंटर आर अलॉटेड रँडमली टू द कॅन्डिडेट बेस्ड ऑन चॉईस ऑफ सिलेक्टेड सिटी. याच्यामध्ये NTA काही करू शकत नाही. सेंटर जे आहेत रँडमली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळतात. तुमच्या घराजवळ मिळेल किंवा घरापासून लांब मिळेल किंवा तुम्ही जी सिटी निवडलेली आहे त्या सिटीच्या इतर तालुक्यामधल्या कुठल्याही प्लेसला तुम्हाला ते सेंटर मिळू शकतं, असं NTA ने सांगितलेलं आहे. सेंटर सिलेक्शन NTA ने आपल्या हातामध्ये ठेवलं नाही, ती एक रँडम प्रोसेस आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सेंटर मिळणार आहेत. 9वा क्वेश्चन, द डेट ऑफ नीट UG 2026 री एक्झामिनेशन इज क्लॅशिंग विथ अनदर एक्झामिनेशन, कॅन डेट बी चेंज. म्हणजे 21 जून ही परीक्षा क्लॅश होते, वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या दिवशी वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्यामुळं नीटची ही जी काही NTA ने डेट दिलेली आहे 21 जून ही बदलणार आहे का असं विचारलेलं. नो, द डेट ऑफ एक्झामिनेशन हॅज ऑलरेडी बीन फायनलाइज अँड कॅन नॉट बी चेंज. म्हणजेच 21 जून ही डेट फायनल आहे री एक्झामिनेशन, कसल्याही प्रकारचा बदल त्यामध्ये होणार नाही असं NTA ने या ठिकाणी सांगितलं आहे. 10वा प्रश्न, डू आय नीड टू पे एनी ॲडिशन फी फॉर द री एक्झामिनेशन. या री एक्झामिनेशनसाठी मला कुठल्या ॲडिशन फीस लागणार आहे का ॲडिशनल.
तर त्याचं उत्तर एनटीएने नाही लागणार असं दिलेलं आहे. 10 प्रश्न आहेत. एनटीएने 10 प्रश्नांची सविस्तर उत्तरं विद्यार्थ्यांना आपल्या वेबसाईटवर एका PDF स्वरूपात त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही PDF आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीजसाठी एकत्रित टेस्ट सिरीज वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या सगळ्या लिंक आपण एकाच ठिकाणी जसजसे आपल्याला अपडेट मिळतील. सध्या आपण 7 कोचिंग क्लासेसचे वेबसाईट त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणखी जसजसे फ्री टेस्ट असतील किंवा टेस्ट सिरीजच्या वेबसाईटवर अपडेट होतील तसं त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही व्हॉट्सअप हाय असा मेसेज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल पाठवले जातील. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.